नमस्कार. वार्षिक स्नेहसंमेलन अंतर्गत विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आज प्रशालेमध्ये पालकांसाठी आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी अलका गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी काकडेताई, सुवर्णा शेरेताई आज प्रशालेमध्ये वर्ग सजावट स्पर्धा घेण्यात आली. त्याचे परीक्षक मोरे सर, निकम सर, प्रशालेचे उपमुख्याध्यापक कपाटे सर, पर्यवेक्षक घोगरे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीयुत गांजापूरकर सर, कुंडीकर सर, मलवडे सर यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. ऐकूयात प्रमुख पाहुण्या अलका गोरेताई यांनी विद्यार्थ्यांना केलेले अतिशय सुंदर मार्गदर्शन. आज तुमच्यासाठी माझ्या दोन लहान मुलं तिथे वाट बघतायत ठाण्याला, पण ते रिझर्वेशन कॅन्सल केलं माझ्या गुरुजनांसाठी, तुमच्यासाठी. बरं का, सगळ्यात महत्वाचं सांगते की हे अवॉर्ड वगैरे भेटले, ते अवॉर्ड माझ्यासाठी महत्वाचे आहेत नाही असं नाही, पण तुम्हाला माहिती का एक संस्कृत मधला श्लोक आहे, जननी जन्मभूमिश्च स्वर्गात अपि गरीयसी. आपली जननी म्हणजे आई आणि आपली जन्मभूमी माझी सेलू आहे, ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असते. आणि त्यामुळे आयुष्यात आपण मुंबई, ठाणे, पुणे, परदेशात, अमेरिकेत कुठेही जाऊ, पण आपलं जे मूळ आहे मैत्रिणींनो छोट्याशा, ते कधीही सोडायचं नाही. कारण की तुम्ही नाळ पिक्चर बघितलाय का ग सगळ्यांनी? बघितलाय, व्हेरी गुड. जरासं माईक हातात घेऊन फिरण्याची सवय आहे बाकीच्या स्टेजवर, म्हणून थोडं माईकला हात जातोय. तर आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर बसणारे माझे सर्व गुरुजन यांना मी वंदन करते. त्यानंतर आदरणीय छायाताई, त्यांच्या बहीण सोनीताई यांचेही मी वंदन करते. आणि एक दोन शब्द सांगणार आहे, खूप कंटाळा येईल असं भाषण नसणार आहे. ओके, डन? यस. मैत्रिणींना मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते. हा मी शब्द जो आहे ना, तो खरं तर मला आवडत नाही, कारण आमचे सद्गुरू सांगतात तो मी आला की तिथे अहंकार आला. हे जे करून घेतात ते आहेत आमचे सद्गुरू. त्यामुळे त्या गुरुच्या कृपेने ठाण्यामध्ये सेलू आणि शहापूर या 3 ठिकाणी मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस केलेली आहे. आज एक थोडंसं जे यश मिळालं आहे, ते सगळं यश जे आहे ते माझ्या शाळेमुळे, हे माझ्या शाळेतल्या सरांनी बोलवलं म्हणून नाहीये. जी आपली पाळंमुळं तयार होतात, ही सगळी आपल्या शाळेमुळे तयार होतात. आजही माझं थोडं इंग्लिश कच्चं आहे बरं का, खरं सांगते. मला दरवेळेस आठवण कुणाची येते माहितीये का सर? BL देशमुख सरांची, जे आम्हाला इंग्लिशला होते पण ते आज हयात नाहीयेत. हे प्रत्येक गणिताचे इक्कर सर असू द्यात, चाटे मॅडम असू द्यात, कुंडीकर सर, मलवाडे सर, हे सगळे जे सर आहेत, त्या एकाही सरांचं नाव आज आम्ही विसरलेलो नाही. कारण की शाळेने, शिक्षकाने त्या प्रकारचं जे प्रेम आहे ते एक विद्यार्थी दशेमध्ये आम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे. तुम्ही एकच मैत्रिणींनो करा की काहीही होऊ द्यात, सध्याचं जे सगळ्यात महत्वाचं जे आहे, तुम्ही शिक्षण हे खूप चांगलं घ्याल, पण एक माणूस म्हणून घडताना तुम्ही तुमची संगत ही कशी ठेवता त्याच्याकडे खूप लक्ष द्या. कारण की हल्लीचं मोबाईलचा वापर, सतत बघणारे रील्स, यामुळे तुमच्या आयुष्यातला जर अर्धा वेळ मोबाईल मध्ये जात असेल तर त्यामुळे खूप वेळ आपण गमवतोय असं मला खूप प्रामाणिकपणे वाटतं. खूप पेशंट जेव्हा येतात माझ्याकडे, आई वडील, आता मी सेलूतले, पण आता बघता बघताच 2-3 मुली अशा पेशंट किंवा एखादे सर असेच ओळखीचे निघालेत. त्या कारण इथे 2 वर्ष मी प्रॅक्टिस करते. तर हा जो मोबाईल आहे, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही अमेरिका जा, ऑस्ट्रेलिया जा, त्या ठिकाणी सगळ्यात उच्च पदावर जे आहेत ना, ती सगळी भारतीय आहेत. त्याचं कारण माहितीये तुम्हाला काय? कारण ताई, भारतीय ही अमेरिकेमध्ये का बरं उच्च पदावर आहेत माहितीये का? त्याचं कारण आहे, कारण आपल्या भारतामध्ये ज्या वयात जे करायचं आहे त्या वयात तेच करण्याचे संस्कार आपल्या शाळेकडून आपल्याला दिले जातात. आज परदेशामध्ये लहान लहान वयामध्ये असणारे
खराब गोष्टी, खराब संस्कार, यामुळे त्यांच्याकडे शिक्षणाची कमतरता असल्यामुळे अनेक उच्च पदावरचे जे आहेत अमेरिकेमध्ये ते भारतीय आहेत. त्याचं कारण म्हणजे हे जे आहेत शाळेचे संस्कार हे अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे शाळेतून शिक्षक हे खूप तळमळीने सांगत असतात आपल्याला काहीतरी. खरंच सांगते, अभ्यास हा महत्त्वाचा आहेच आहे, त्याबरोबर आपण माणूस म्हणून किती चांगलं घडतो आणि ते घडवणारे जे शिक्षक आहेत त्यांचं ऐकणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुमच्या अभ्यासाबरोबरच तुमचा मोबाईलचा कमी वापर, तुमचे गुरुजन कुठेही भेटो त्यांच्या पायाला लागलेला आपला हात, हे जे नम्रपणा हे जे आहे हे फक्त शाळा आणि शाळा देऊ शकते. आणि दुसरं म्हणजे आपल्या घरातलं वातावरण आपले आई वडील देऊ शकतात. मैत्रिणींनो, छायाताई आणि मी आम्ही शेतकऱ्याच्या मुली. छायाताईंना तुम्ही विचारू शकता आम्ही कितवीला आहोत हे देखील आमच्या वडिलांना माहिती नव्हतं तेव्हा. कारण त्यावेळेस जे होते की कष्ट करून प्रत्येक गोष्ट, एक छोटी पेन्सिल असायची, एक हरवलेल्या पेन्सिलचं एक बॉक्स असायचा, त्याच्यात त्या पेन्सिली. आज मुबलक प्रमाणात सगळं मिळतंय, मोबाईल मिळतोय, सगळं मिळतंय, पण त्या गोष्टींची जी किंमत आहे ना ती किंमत आज पण आम्हाला आहे. आजही त्या दिवशी विद्यार्थिनी मेळाव्याला शास्त्री मॅडम नव्हत्या, आम्ही सगळ्या स्पोर्ट्स मध्ये बहिणी, फार आठवण आली आम्हाला. तर हा जो भाव आहे तो भाव आयुष्यात प्रत्येक ठिकाणी महत्वाचा आहे. तुम्ही तुमच्या कोणत्याही क्षेत्रातलं शिक्षण घ्या, पण तुमचा भाव, तुमची सिन्सिअरिटी त्या शिक्षणासाठी, त्या क्षेत्रासाठी आणि 100% तुमचे कष्ट हे अतिशय महत्वाचे आहेत. त्यामुळे कुठूनही, मी आता मुंबईवरून जेव्हा सेलूला येते, ट्रेन मध्ये अनेक अनुभव येतात, पण वेळोवेळी खंबीरपणा जो आहे ते आपली शाळा शिकवत असते.